कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा सगळ्यांनी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. सद्गुरु राजाराम बाबा की जय. तैसा शरीराचे आलोपे, सर्वथा नाशो नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती, नमस्कार माझा सद्गुरु राजाराम मूर्ती. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं. AUX mode. तैसे शरीराची आलोपे, सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, श्रीमती काय नाव आहे, दाजीबा कडू यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी खूप मोठा परिवार आहे आणि या परिवारानं खूप कष्टातून हा संसार उभा केलेला आहे. या जीवनामध्ये माणसाने आल्यानंतर कसं जगावं हे या परिवाराकडे पाहिल्यानंतर समजतं. आणि खऱ्या अर्थानं यांनी जे मुलांवरती आपल्या संस्कार केले असतील, किंवा समाजामध्ये विविध ठिकाणी यांची मुलं असतील, नातू असतील, किंवा बाकीचे सर्वजण कार्यरत आहेत, त्या थोडंसं वाढवा बरं, ते पुढं लांब घ्या. त्याला काय होतं, पुढं झुकावलं नाही, पुढं घ्या, हे ना पुढं घ्या. तर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सुंदर अशा प्रकारचं कार्य करत आहेत. त्यांच्या पाठीमागे असणारे श्रीमती नर्मदाबाई दाजीबा कडू, त्यांच्या पत्नी असतील. श्री मुरलीधर तुकाराम कडू हे भाऊ आहेत. श्री वेणुनाथ तुकाराम कडू भाऊ आहेत. त्याच्यानंतर विलास दाजीबा कडू त्यांचे मुलगा आहे मोठे. श्री राजेंद्र दाजीबा कडू त्यांचे दुसरे मुलगा आहे. अनिल दाजीबा कडू त्यांचा मुलगा, आणि सविता रमेश पाडेकर. असा हा परिवार खूप कष्टामधून
आणि हे सगळी संपत्ती किंवा हे सगळं जमवत असताना मुलांवरती संस्कारही करण्याचे गरजेचं आहे. हे या परिवारानं थोडक्यात दाखवून दिलेलं आहे. जाताना माणसाचा शेवट कसा व्हावा हे आपल्या हातात आहे. जीवन जगत असताना कसं जगावं हे आपल्या हातात आहे. येताना आपण कुठं जन्माला यायचं, कसं यायचं हे कोणाच्याही हातात नाही. इवन कोण कोणाच्या रूपानं कोण कोणाच्या घरामध्ये येईल आणि काय परिस्थितीत येईल हे आपल्या हातात नाही. पण आलेल्या परिस्थितीवरती मात करून त्याला अनुरूप किंवा अनुकूल कसं करून घ्यायचं हे मात्र आपल्या निश्चित हात आहे. आणि त्या अनुषंगाने निवडलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीमधील 2ऱ्या अध्यायातील श्लोकाखालची ओवी आहे. या शरीराच्या संबंधानं ज्याला आपण जातो किंवा जे गेलंय किंवा जे जाणार आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे येऊन बसा. जे जाणार आहे ते नक्की काय जातं आणि कशा स्वरूपानं जातं माऊलींनं त्याच्यावरती विवेचन केलेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडासा अल्पबुद्धिमत्तेप्रमाणे थोडासा प्रकाश टाकण्याचं कार्य करूया. माऊली सांगतात, तैसा शरीराच्या लोपे म्हणजे काय? शरीर जे आहे हे पंचतत्वाचं आहे, ते आपल्याला मिळालेलं आहे. आणि ह्या पंचतत्वाच्या शरीराचं आणि आपला काय संबंध आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. प्रत्येकाला मिळालेलं शरीर नवे नवे ही सृष्टी बनलेली आहे. पंचीकृत पंचतत्वाची सृष्टी बनलेली आहे. 5 घटक एकत्र आलेले आहेत. त्या 5 घटकांनी धारण केलेलं आहे. मग ते 5 घटक एकत्र आल्यानंतर जे तयार झालं त्याला आपण शरीर किंवा ही सृष्टी म्हणतो. हे सिंपल आहे, याच्यात काही हे करण्याचं कारण नाही. आणि त्याला धारण करणारा जो तो आपण आहेत. आपल्याला याच्यावरती विचार करायचा आहे, आपण कोण आहोत, आपण कोण आहोत याच्यावरती विचार करायचा आहे. तैसा शरीराच्या लोपे, शरीर जाणार आहे, शरीर जाण्यासाठीच आहे. शरीर जाणार ते जाणार, त्याशी काळोबा खाणार आहे. त्याला एक ना एक दिवस काळ घेऊन जाणार आहे. जाणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे, तर जे पंचतत्व आहे ती पंचतत्वाच्या ठिकाणी जाणार आहे. इकडं तिकडं कुठेही जात नाहीत. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत असेल ना तर मला सांगा, नसेल समजत तर तसंही सांगा. त्या पद्धतीने आपण पुढे विचार करूया. पंचतत्वापासून हे जमलेलं आहे बघा. अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि पृथ्वी या सगळ्यापासून हे सगळं तयार झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे 5 घटक आहेत. हे 5 घटक एकत्र जर झाले तर त्याला एक देह तयार होतो आणि त्या देहाच्या संबंधानं कार्य करता येतं. आणि कसं, जर आपल्याला एखादं कार्य करायचं असेल किंवा एखाद्या गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर जशी आपल्याला मोटरसायकल किंवा एखादी गाडी गरजेची असते तसं हे शरीर आपल्याला कार्य करण्यासाठी भगवंतानं दिलेलं एक साधन आहे. आणि त्या साधनाच्या साह्यानं काय करायचं याचा विचार करायचा आहे आपल्याला. कारण हे शरीर आहे, हे जाणार आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. एक ना एक दिवस आपण सोडणारच आहेत. पण हे असताना याचा उपयोग काय करायचा, कशासाठी करायचा याचा विचार करणं गरजेचं आहे. अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला मिळाला. हा एक दिवस जाणार आहे, तो गेल्यानंतर मागं जर 4 लोक म्हणणार असतील की बाबा बरं झालं हा गेला, तर आपण विचार करायचा आपल्याला काय जगायचंय. बरं झालं हा गेला. मी जे बोलतोय ते लक्ष देऊन ऐका बरं का. मी बाकीच्या सासू सुनाच्या सासऱ्याच्या जावयाच्या गप्पा सांगणार नाही. आपल्याला फैसला करायचा आहे, कारण माझी ही दुसरी वेळ आहे. आणि दुसरी वेळ असताना मी परखड बोलणार आहे. कोणाला पटलं तरी चालेल, नाही पटलं तरी चालेल. तुमच्या पटण्यासाठी मी इथं बसलेलो नाही. मला निरोप सांगायचा आहे, भगवंताचं कार्य करायचं आहे, तेवढ्यासाठी झालेलं आहे. प्रत्येकाला स्वरूपाचा अनुभव आला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये देव आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. आणि ही बुद्धी स्फुरे अहर्निशी. पुढचं महत्वाचं आहे, ही बुद्धी स्फुरे आणि तीच वस्तू. ही वस्तू काय आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे बरं का. सर्वांच्या हृदय देशामध्ये तो भगवान परमात्मा कार्य करत आहे. तुम्ही उभे राहिलेले पुढे इथे येऊन बसता का सगळेजण? एक तर काय माहिती का, नियम आहे परमार्थाचा किंवा याचा, सांगणारापेक्षा ऐकणाऱ्यानं उच्च आसनावरती बसू नये, हा नियम आहे. आता ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांचं ठीक आहे, मी मान्य करतो. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे येऊन खाली बसा. खुर्ची सोबत जात नाही हो, काहीच नाही. भगवंताने अजून ती सोयच केली नाही बरं का. आपण चर्चेतनं आजचा प्रश्न मिटूयात. भगवंताने जर सोय केली असती ना तर तुम्ही आम्ही काय काय केलं असतं याचा फक्त विचार करूनच नको होतंय.
आतापर्यंत जेवढे गठुडे बांधलेत ना, हे मागच्यांसाठी हे सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगायला यायची गरज नाही, म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला गप्पा सांगायला नाही आलो. भगवंताने ती अजून सोय केली नाही. जर सोबत बांधता येत असतं ना, तर आपण काय केलं असतं याचा विचार करा. फक्त तुम्हाला जर भगवंताने संधी दिली, तुला काय पाहिजे ना ती एक माग, आणि मग मी तुला ते देऊन टाकेल. आणि जर तुम्ही म्हणलं असतं मला हे इथं कमवलेलं गठुडं न्यायचंय, बरं इथं कमवलेलं कामाला तरी तिथे येणार आहे का, ह्याचाही विचार केला पाहिजे ना. इथं जे चालतं ना ते तिथं चालत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथले बरेचसे मुलं आता नातवंड परदेशात कामाला आहे, इथली करन्सी तिथं चालते का हो? का नाही चालत? का नाही चालत? करन्सी तर सेमच आहे ना. इथं तिला किंमत आहे, तिथंही किंमत आहे, मग चालत का नाही? त्याला काल मर्यादा आहे, त्याला स्थल मर्यादा आहे. आणि या मर्यादेच्या पलीकडे गेलं का सगळं संपलं. तसं आपल्यालाही मर्यादा आहेत. इथं जे आपण कमवतोय ना, हेच आपल्या सोबत जाणार आहे. फक्त ते पैशाच्या किंवा याच्या स्वरूपानं जात नाही. ते जातं कशाच्या स्वरूपानं? ते पाप आणि पुण्याच्या स्वरूपानं गाठोडं तयार होऊन जातं, आणि मग ते भोगावं लागतं. मग आता आपलं गाठोडं कसं तयार करायचं हे आपल्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात आहे ना. मी मगाशी बोलताना बोलून गेलो, तुम्ही कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही. तुम्ही जाताना काय म्हणून जाणार आहेत ना, क्या लेकर आया था तू क्या लेकर जाएगा, क्या लेकर आया था तू क्या लेकर जाएगा, मुट्ठी बांध के आया था तो हात फैल कर जाएगा. जन्माला येताना सगळ्यांनाच माहिती हो, जन्माला येताना तुम्हाला कापड नाही, काहीच नव्हतं. आणि जातानाही काही राहत नाही, करगोटा तोडून घेतात कमरेचा. हे सगळं माहिती आहे, तरी पण आपली उठाठेव चालू आहे. बरं, जे कमवायचंय, ज्याच्यासाठी आपल्याला हा देह दिलाय, त्याचा आपल्याला पडलाय विसर. 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस गर्भवासामध्ये आपण दिवस काढत होतो, हाला पेष्टा काढत होतो, तिथं कोणत्या कंपनीचा एसी होता आता आपल्याला चालत नाही. तिथं कोणती व्यवस्था होती, आता धूळ असली तरी आपल्याला जमत नाही. तिथं तुम्हाला कोणती सोय केली होती भगवंतानं? आईच्या गर्भामध्ये असताना तुम्हाला जेवण तरी होतं? सामान्य गोष्टी, त्याचा विचार आपल्या पावलोपावली जीवन जगत असताना याचा विचार करायची गरज आहे. आणि एवढंच जरी कळलं ना, तरी माणसाचं आयुष्य चांगलं जगणार आहे, सुखकर जगणार आहे. आपल्याला आहे तोपर्यंत चांगलं कार्य करायचे, चांगलं म्हणून घ्यायचे, चांगलं जीवन जगायचे. मेल्यानंतर कुणी तुम्हाला चांगलं म्हणलं काय आणि वाईट म्हणलं काय तुम्ही बघायला आहेत का? आहेत? फक्त एक कल्पना करा, एखादं मढ आहे आणि ते मढ बोलतंय, संवाद करतंय, एवढाच एक फक्त अनुभव करा. जे मागचे रडतायत ते कशासाठी रडतायत हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस त्याची काय अवस्था असेल, त्याला काय वाटत असेल. आणि ऐकतो तो असतो. मी पाठीमागच्या 10व्याच्या प्रवचनामध्ये बोललो, तो असतो 13 दिवस तुम्ही काय करताय तो बघत असतो, ऐकत असतो, पण करता काही येत नाही, तो तळमळत असतो ना. आणि आपण हे का करतोय? आपण जे वागताना चुकतो हे का करतोय? आपल्याला भ्रांत पडली, आपल्याला अजून माहीतच नाही. आपल्या ठिकाणी 5 प्रकारचे भेद आहेत. विचारसागरामध्ये त्याचं वर्णन आलंय. 5 प्रकारचे भेद सांगितलेत. जीव शिवाचा भेद पहिलाच आहे. आपण आणि देव वेगळे आहोत, हाच पहिला भेद आहे. देवात आणि आपल्यात अंतर आहे, हे जे ज्यांना ज्यांना वाटतं ना, तोच भेद शास्त्राने सांगितलेला आहे. आपण जिकडे देव बघायला जातो तिथं देवच नाहीये. जनरली ज्याच्यात देव पाहायला पाहिजे त्यात आपण पाहत नाही, ज्याच्यात नाही त्याच्या पुढे काही करायला तयार आहे. लाखो रुपयांचे देणगे देतो, लाखो रुपयाची मंदिरं बांधतो. मंदिरातला देव कधी कळेल तुम्हाला? ज्यावेळी माणसातला देव कळेल. जर तुम्हाला माणसातला देव नाही कळाला ना, तर तुमचं आयुष्य फेल आहे. आणि ही सेवा करण्याची संधी आहे. माणूस जीवन म्हणजे काय, तर तुम्हाला भगवंताची सेवा करण्यासाठी दिलेला अनमोल जन्म आहे. काय आहे? अनमोल जन्म. तुम्ही मुलाच्या रूपानं बघा, आईच्या बघा, वडिलांच्या बघा, भावाच्या बघा, सगळे सोऱ्यांच्या नातेवाईकांच्या बघा. आणि जर असं नसतं तर माऊलींनी विश्वाला प्रतिज्ञाच केली नसती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. ते पसाय दान नाही, प्रसाद दान आहे. ह्या प्रसादाचं दान मागितलं. काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एकामेकाच्या मनामध्ये असणारे वाईट जी गोष्ट आहे ना, मनामध्ये जे असणारे वाईट विचारांचं कल्लोळ निघून जाऊ दे देवा. हे माझ्यासाठी नाही, या विश्वासाठी मागतायत माऊली. माऊलींना काय विश्वासाठी मागायची गरज होती?
हे विश्वची आमचे घर ऐसी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. माऊली स्वतःमध्ये असणाऱ्या चैतन्याला प्रत्येकामध्ये बघत होते, प्रत्येकामध्ये जाणवत होता, त्याचा अनुभव पावलोपावली येत होता. मग आपल्याला येऊ शकत नाही? आणि काय येत नाही आपल्याला? आपल्याला आडरानाने भटकायची सवय लागली. तसं जर सांगितलं तुम्हाला या काट्याच्या मार्गाने जा, जाल का हो तुम्ही? नाही जाणार. मग आयुष्य जगत असताना मार्ग सुखरूप करा ना. साधू संतांनी सांगितलेलं आहे, खडतर मार्ग सुखाचा कसा करायचा हे साधू संतांनी सांगितलेलं आहे. बर, जर तुम्हाला मी इथं म्हटलं तुमच्यामध्ये देव आहे किंवा तुम्ही देव आहात, तुम्ही किती जण मान्य करालो? तुम्हीच देव आहेत. किती जणांना मान्य आहे सांगा? तुम्ही म्हणता काय याला कोणी आणलंय, आम्ही देव आहेत म्हणाल का नाही म्हणाल? एक वेळेस मी तुम्हाला म्हणलं तुम्ही बावळट आहेत, मूर्ख आहेत, येडे आहेत, तुम्ही म्हणाल हो आम्ही सगळे. पण तुम्ही देव आहेत म्हणल्यावर मान्य कराल का? का? तुम्ही बावळट आहेत हे मान्य आहे पण देव मान्य नाही. एवढे खालच्या स्तराचे आहेत का आपण? बारकाईने विचार करा बरं का. मी काय असं बोगस बोलत नाही, विषयाला धरूनच बोलणार आहे मी. आपल्या हृदयामध्ये, मी मगाशी ओवी सांगितली ना, आपल्या हृदयामध्ये त्या देवाचं अस्तित्व आहे. ही चालवतं कोण हो? बरं, तुम्ही जर देव नाहीत तर खाली पडलेल्या मड्याला मग का त्याच्या इच्छेने चालताय, बोलता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही? भगवंताकडे 2 तास मागा, 2 मिनिटं मागा, 2 क्षण मागा, देईल का तो? नाही देणार. मी तुला लाख रुपये देतो, कोट्यावधी रुपये देतो, देईल का तो? नाही देणार. मग कशासाठी करताय? सरळ जर जगायचं असेल, साधं जगायचं असेल तर त्रास कमी हो. आपण काय केलंय? सुखाचा असणारा संसार दुःखरूप केलाय. ज्यावेळी कमवायला, सोडायला शिका, फक्त सोडायला शिकलं ना का सगळं मिळतंय. हे उलट आहे बरं का परमार्थाचं गणित. तुम्ही धरायला गेलो ना, एखादी गोष्ट वाळू हातात घ्यायची मुठभर आणि अशी आवळून धरायची, सांडत चालतीये, पण तिला अशी पकडून धरा, सांडते का बघा? आपल्या जीवनातले, व्यवहार जीवनातले एवढं कळलं ना, मतभेद संपले, वाद संपले, सगळं संपलं. कशासाठी मतभेद करायचे? आपला पुढचा येणारा क्षण, आपल्या हातातला घास तोंडात जातोय न जातोय हे आपल्याला माहित नाही. आपण पुढच्या क्षणाला जगणार आहोत की मरणार आहोत हे माहित नाही. मग आज कशासाठी आपण खटाटोप करायचा? काय एकमेकांचं वाईट करायचं? जीवन चांगलं जगलं पाहिजे. म्हणजे तुम्ही करताय असं म्हणून नाही म्हणता, मी विषयाला अनुसरून चाललंय. नाही तर म्हणताल हे आम्हाला नावं ठेवायला इथं आले काय? होईल ना. पण प्रत्येकाची, तुमची तर जसं आहे तसंच आमच्याकडे पण आहे हो. आता एक उदाहरण देतो चालता चालता हो, म्हणजे नाही का झालंयच म्हणून. ते बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आमच्या इकडे बांधात काय असतं मला माहित नाही. इकडं वावर पूर्ण पडीक पडतंय पण ते बांधात टोकरतंय. बरं, दाट टोकरून पोट भरेल का हो? आणि त्याच्यासाठी वाद घालायचे आणि कोर्टात जायचे. आमची तर झालेला प्रकार आहे म्हणून सांगते. कोर्टात 2 वर्ष झालं. वकिलांनी काय केलं माहिती का? त्याच्यावर बंगला बांधला. यांच्याच एक, त्याला दुसरी केसच नव्हती, यांच्याच याच्यावर त्याचा बंगला झालाय. 10 वर्ष झालं, केस अजून निकाली नाही. आणि तोच जर म्हणला असताना एक काम कर ना, तुला पाहिजे ना 2 फूट अजून सरकून घे रे, माझाच आहे तू. एकाच आई बापाच्या पोटी जन्म घेतोय आपण, तिथंच परत एकामेकाच्या बोकांडी बसतोय. कशासाठी? बरं, जो आई बापाचा नाही झाला तो आपला होईल का? बघा बरं का, जो आई बापाचा नाही झाला, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, बरोबर का नाही? ज्यांनी जन्म दिला त्यांचाच माणूस होत नाही. काय केलं तुम्ही आमच्यासाठी म्हणले तर काय राहिलं आयुष्यात? तुम्हाला जन्म दिला हेच खूप मोठं झालं ना. अजून काय करायला पाहिजे? जन्म दिला हे कमी आहे का? एवढं सगळं विश्व हे बघायला मिळतंय तुम्हाला, कोणामुळे मिळतंय? त्यांच्यामुळं. बरं, लहानाचं मोठं केलं हे कमी आहे का? अजून काय करायला पाहिजे? बरं, आता आपली इथं नाहीये पण एक बाहेरच्या देशामध्ये जर गेलो ना, तिकडं स्वतःचं अन्न स्वतः कमवायचंय. आई वडील त्यांच्यासाठी काही करून ठेवत नाही. जे बाहेरच्या देशात राहत आहेत त्यांना विचारा, आई वडील मुलांसाठी काहीच करत नाही. ज्याचं त्याने अन्न कमवायचं आणि ज्याचं त्याने खायचं. आपल्याकडे लय हवंय. आणि संत परंपरा असलेला आपला देश आहे बरं का. काय आहे? संत परंपरा. साधू संतांनी सांगितलंय, धन कमविशी कोट्याने कोट्याने संगे नये रे लंगोटी. हेही माहिती आहे, सगळं सांगितलंय, सगळं ताटात वाढलंय, पण खायची अडचण आहे. डायबिटीस झालाय, आहे ना? डायबिटीस झालाय. आम्हाला चांगलं नकोय, आम्हाला वाईट असेल तरी चालतंय हो.
शरीर जाणारे, नाशवाने हेच आपल्याला फक्त बघायचं, म्हणून मी एवढं बोलतोय. शरीर जाणारे, एक ना एक दिवस काळ त्याला खाणार आहे. खाली करा रे घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. बऱ्याच जणांना नोटीस आलेली आहेत, काहींना यायचेत. आमच्यासारख्यांना अजून वेळ आहे, पण आम्ही वेळेत सावध झालोय. कशात? वेळेत. आणि जे नाही झाले त्यांची गती दुर्गतीच आहे ना. त्याला राम म्हणायला लावलं तिथे याम म्हणते. ज्याला बोलवायचं तो राहिला बाजूला, पण तिथे बल त्याला बोलवते ना. उपयोग काय? या शरीराने काय करायचंय, काय साध्य करायचं एवढाच विचार करायचा. एवढा अनमोल किमतीचा तुम्ही किती धन कमवलं ना, तो काय सोबत येणार नाही. एवढं तर नक्की झालं, सगळ्यांचं ठाम झालं. हे काय सोबत येणार नाही. मग जे सोबत येणार आहे ते कमवायचंय, हे कळलं. काय कमवायचंय? पुण्य कमवायचंय, माणसं जोडायचे. ठीक आहे, आता हे कमवण्यासाठी आपण कोण आहेत? तुम्ही कोण आहात आपल्याला हा निश्चय करायचा आता, बरोबर? किती जणांना माहिती आहे तुम्ही कोण आहेत? किती जणांना स्वरूपाचा अनुभव आला? का नाही येत? रीत चुकती ना. मला सांगा, दुधातलं मला लोणी काढायचे, तूप काढायचे, आणि मी काय केलं, केंड आणली भरून 4-5 आणि पत्र्यावर ठेवली 2-3 दिवस, आणि मग गेलो चापसायला. सापडेल का? नाही सापडणार. का नाही सापडणार हो? का नाही सापडणार? रीत आहे ना त्याला, प्रक्रिया ना काहीतरी. प्रक्रिया केल्याशिवाय मिळेल का? तसं आपल्या हृदयस्थ असणाऱ्या भगवान परमात्म्याची अनुभूती कधी येईल? प्रक्रिया केल्यानंतर येईल. कुणी करायची प्रक्रिया? आपणच करायची. एखाद्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे, आहे मी हा कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे बाबा? नेमका मी कोण आहे? मी म्हणजे शरीर आहे? मी म्हणजे तत्व आहे? का मी म्हणजे आणखी कोणतरी वस्तू आहे? कोण आहेत आपण? तुम्ही आम्ही कोण आहोत हे पंचतत्वाचं संपल्यानंतर कळतं आपण कोण आहोत. कशाचं? पंचतत्वाचं ज्या दिवशी संपलं त्या दिवशी आपण कोण आहोत हे समजतं. मला सांगा, तुमच्या गावात माणसं मरतात का? जागे आहेत तुम्ही म्हणायचं. मरतात ना सारखं. मग जाऊ दे, चला. मग माणसं मेल्यानंतर तुम्ही काय निरोप देता हो? बोला तुम्ही, लाजूच नका. काय आपण चर्चा करतो समजा. हां कोणाला नाव सांगा ना, काहीतरी एखादं नाव सांगा. समजा यांचंच नाव घ्या. हां काय म्हणताय? यांचं नाव काय आहे? दाजीबा. काय सांगणार निरोप? त्यांची देवाज्ञा झाली. मग खाली कोण पडलं होतं? कोणाचा? आणि ते आयुष्यभर काय म्हणत होते? या पट्ट्याने कमावलंय. कोणी? या पट्ट्याने. बरोबर आहे ना? आता ह्याच्यातल्या किती जणांचं म्हणणं हेच आहे, या पट्ट्याने कमावलं इथपासून तिथपर्यंत. आहे का? काय उपयोग नाही. हे शरीर आपलं नाही, हे शरीर निमित्त मात्र आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. कशासाठी? भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करून घेण्याची. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा काय? आपल्याला साध्य प्राप्त करायचे. साधनाच्या मागं लागायचं नाही. आपण साधनाच्या मागं लागले बरं का. साधन काही कामाचं नाही, कोणाच्याही सोबत येणार नाही. तुम्ही मला सांगा, एखादा प्रवास करून आले, तुम्ही गाडी घरात नेता का? तुम्ही घरात जाता हो, काय करता? तुम्ही घरात जाता ना, गाडी बाहेर ठेवता. तसं ह्या शरीराचं काम काय आहे? जोपर्यंत आपल्याला भगवंतानं मोजून दिलेले श्वास आहेत, काय आहेत? बारकाईने ऐका बरं का, चर्चा करू नका. मागचे चर्चा करू नका. भगवंतानं मोजून श्वास दिलेत आपल्याला, आणि ते मोजून श्वास दिल्यानंतर आपण हा देह इथं ठेवतो. हे जे शरीर आहे याला वस्त्राची उपमा दिलेली शास्त्राने. कशाची? वस्त्राची. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सह्याती नवानी. म्हणजे काय? हे जुनं झालेलं शरीर आपण इथं ठेवतो. म्हणजे काय? हे कापड आहे थोडक्यात. समजा हे कापड आपण फाटलं, टाकून देतो. तसं जे चैतन्य, जो परमात्मा आहे, तो हे सोडून देतो आणि काय करतो? दुसरं धारण करतो. तसंच आहे, तैसा शरीराच्या लोप आहे. शरीराचा लोभ झाला म्हणून तुम्ही मरत नाही. जसं आकाश आहे, आकाशावरती ढग आले
किंवा सूर्याच्या पुढं ढग आले किंवा आकाशाच्या पुढं ढग आले आणि झाकलं, मग आकाश नाही का सूर्य नाही? आहेत ना. ढग बाजूला केला की जागेवरती. तसं या शरीरामधलं चैतन्य बाजूला केलं किंवा शरीर बाजूला केलं, तुम्ही स्थित आहेत तसेच आहेत. कोणी कुठं जातही नाही आणि येतही नाही. फक्त कधी जर समजून घेतलं तर, नाही समजलं तर मग भ्रांती आहेच ना. मग जीवाचा भेद, शिवाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, हे चालूच राहणार आहे. जीव ईश्वराचा भेद आणि जड जडाचा भेद, झाले 5. हे 5 तयार झाले की संपलं ना. पंचविषय तुमच्या आमच्यामध्ये आले की एकामेकाबद्दल मत्सर वगैरे सगळं तयार. पंचविषय षडविकार आले म्हणून सगळं झालंय. आणि या तिन्हींनाच आपल्याला वेगळं वळण द्यायचंय, बाकी काहीच करायचं नाही. परमार्थ लय सोप्पा आहे. पंचतत्व षडविकार संपत नाहीत. मी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने बोलतो. सगळेजण जरी कोणी सांगत असेल तरी त्यांना आपल्याला वळण वेगळं लावायचंय. त्यांना जर सुमार्गाला लावलं, आपली पोरं आहेत, आपण त्यांना जर चांगल्या मार्गाला लावलं तर ते चांगले शिकणार आहेत, वाईट मार्गाला लावलं तर ते वाईट शिकणार आहेत. मग कशा मार्गाला लावायचं हे आपल्या हातात आहे. तसं या विकार विषयांना आपल्याला कोणत्या मार्गाला लावायचं हे आपल्या हातात आहे. हे विषय विकार कोणत्या मार्गाने चाललेत हे आपण बघायचं. हे जर सुमार्गाला लागले, तुमचा परमार्थ 1 नंबर, आणि ज्यानं परमार्थ 1 नंबर केला त्याचा प्रपंच 1 नंबर. आपण त्याच्या नामी, तो आपल्या कामी. त्याचं करायची गरजच नाही ना. पोरं तर कुत्र्याला, मांजराला, खोकडाला, डुकराला सगळ्याला होत्यात. आपल्याला झाली म्हणून वेगळं काय? आणि जगतात सगळीच. आपल्याला तरी आपण साठवून ठेवतोय. कोणत्या पक्षाने साठवून ठेवलंय का? बरं, नाही साठवलं म्हणून ते मेलेत का? आपण मरेल का? आपल्यापेक्षा आपल्या भगवंताला आपली जास्त चिंता आहे, कारण आपण त्याची लेकरं आहोत. पण हे मानलं तर ना, आम्ही कितीही सांगितलं तर तुम्ही मानलं पाहिजे ना की आपण भगवंताची लेकरं आहोत. आणि तुम्ही सगळे जाणकार आहेत, ह्या हिशोबाने मी एवढं सगळं बोलतोय. तुम्ही पेरणी करताना कुठं करता? बरड मारणाव करता का? कधी करता? वापस आल्यावर. तसं मला वाटतंय तुम्ही वापशातलेत म्हणून मी पेरतोय. तर ते उगवल त्याच्यावरती. बरं, आम्हाला बोलून तुम्ही कीर्तन प्रवचन ठेवून जर तुमच्या सुधारणा नसेल तर आमच्या वरण्याला आणि येण्याला आणि पाकिट देण्याला किंमतच नाही. आहे का काय किंमत? तुम्ही कमावलेला पैसा तुम्ही आमच्यात टाकताय. तुमचं पाप कुठून कमावलाय, काय झालंय आम्ही बघत नाही. कणाकण घेतोय ना आमच्या प्रपंचाला. आमचा तरी कुठं नीट चालू आहे? ज्या मार्गाने आला तेच कर्म तेच करणार ना. पण कमवताना नीट कमवा, थोडाच कमवा, जगायला लागत नाही. आणि शरीराचा लोभ झाला की संपलं सगळं. पंचतत्व कधीपर्यंत आहेत? षडविकार कधीपर्यंत आहेत? किंवा पंचविषय कधीपर्यंत आहेत? जोपर्यंत पंचतत्वांनी पंचीकरणाला धारण केले तोपर्यंत. एकदा पंचतत्व मी तुम्हाला हा सगळा वेदाचा भाग सांगतोय, विचारसागराचा शेवटच्या टोकाचा भाग सांगतोय बरं का. जाणीवपूर्वक ऐका. जर जड वाटत असेल तर तसंही सांगा, आपण थोडा अजून हलका करू त्याला. नसेल जर हे होत तर आलेले विचारसागर वगैरे जर कोणी वाचला असेल तर त्यांना हे सापडेल. त्याच्यामध्ये खूप खोल विषय सांगितला आहे. मुक्ती कशी आहे, भक्ती कशी आहे, देव कसा आहे, आपण काय आहोत, आणि जीव काय आहे, शिव काय आहे, तुमचा आमचा संबंध काय, याच्यातनं मोकळं कसं व्हायचं, कुठं जायचं. शेवटी पर्याय तुम्हाला आम्हाला एकच आहे. जसं पावसाचं पाणी जमिनीत पडलं, त्याचं ओघळ झाली, ओघळाच्या ओढा झाला, ओढ्याची नदी झाली, नदीचा समुद्र झाला. मग समुद्रामध्ये गेलेलं पाणी आणि नदीचं पाणी वेगळं आहे का हो? पण समुद्रामध्ये गेल्यावर खारट झालं. तसं आपलं झालंय. आता समुद्राकडनं, मी समुद्राला वाईट नाही म्हणत, समुद्राकडनं एक घेण्यासारखा गुण आहे. काय आहे? समुद्र सगळं आपल्या पोटात घेतो पण मर्यादा ओलांडत. पण आपण आपल्या, तुम्ही म्हणताय मी नाही म्हणलं तुम्हाला, आपण आपल्या मर्यादा ओलांडल्या. आपण ओलांडायला पाहिजे का? नाही ओलांडायला पाहिजे. बरं, सगळ्यात महत्वाचं आहे, समुद्रामध्ये नदी मिळाल्यानंतर नदीची गती थांबली का चालू झाली? थांबली. आपली गती आपल्याला थांबवायची का चालू ठेवायची? मला सूचना आहे जरा, मी घड्याळाकडे बघतोय आज. आपली गती थांबवायची का चालू ठेवायची? तुम्ही सांगा. तुमची गती थांबवायची का चालू ठेवायची? बघा, आपलं जन्म मृत्यूचं राडगाडग आहे, हेच थांबवायचं का थांबवायचंय? तुम्हाला आता इथून झालं ना का कुत्र्याचा, खोकडाचा, माकडाचा, डुकराचा
बैलाचा सगळ्याचा जन्म घ्यायचा आहे, जाणीवपूर्वक बोलतोय मी. ज्यांनी ज्यांनी स्वरूपाला प्राप्त केलं नाही, ज्यांनी ज्यांनी स्वरूपाचा अनुभूती घेतली नाही, त्या प्रत्येकाला पुढचे 84 लक्ष योनी फिरायच्यात. 83,09,999 फिरून आलोय, आता 84व्यात आहे आपण. आता जर नाही सुधारलं, आता तरी होय जागा, नाही तर पुढे आहे दगा. माझ्यापेक्षा तुमचंच जास्त पाठ आहे. नुसतं पाठ असून उपयोग नाही, त्याच्याकडे पाठ करू नका बरं का. आणि ऐकून ऐका तर फायदा आहे. ऐकून ऐका म्हणजे काय करायचं, हां, आचरणात आणा. वा, म्हणूनच मी म्हणलं मी पेरणी करतोय ना, मला जाणवलं जरा थोडंसं म्हणून. काय बोलत होतो आपण, जन्म मृत्यू. काय बोलत होतो, जन्म मृत्यू. आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरायचे. फक्त एकच विचार करा, प्रत्येकाने डुकराचा जन्म मिळाला किंवा गाढवाचा मिळाला असं अपेक्षित करा. आपल्याला किती यात नाहीत सांगता येते का, येते का सांगता तुम्हाला. मला एवढा त्रास आहे. या गाढवाचा एक दृष्टांत येतो. कशात, गाढवाच्या पाठणीवरती एका कुंभारानं किंवा एका शेतकऱ्यानं साखरेचं पोतं टाकलं आणि घरी घेऊन चालला. ते 2-3 वेळा झालं. गाढवावर एक दिवस काय झालं, कंटाळा आला का दमलं, ते त्याच्यात बसलं. ते साखर का काय ते विरघळून गेलं सगळं खाली. गाढवा लोटलेलं ह्याच्यात बसले, ओझं हलकं होतंय, ते खोड करायला लागलं. मग एक दिवशी शेतकरी लय ना हुशार होता. दृष्टांत नीट आहे का सिद्धांत पटेल. शेतकरी लय हुशार होता. त्याने काय केलं, कापूस तुमच्याकडे लय पिकतो बघा, त्याने भरला कापूस, दिला गाढवाच्या पाठणीवर. ते गेलं आणि बसलं त्या डवात. आता ओझं हलकं झालं असेल का, जड झालं असेल हो का. मग भगवान परमात्मा एवढे दिवस झालं वाटच बघू नये, आपलं वजन हलकं करेन का जड करेन. एवढ्या संधी देऊन तू सुधरत नाही भाऊ, एवढ्या संधी दिल्यात अजून नाही सुधरत. त्या बैलाला आहे ना सगळं कळतं. ते जाऊ द्या, माऊलींनी रेड्याला बोलायला लावलं. कोणाला कोणाला, हा, आता आपलं काय करायचं बघा बरं का. आपण त्याच्यातही बसत नाही, आपण त्याच्या खाली येत. आपण म्हणजे रेडा वेद बोलू शकतो, पण आपल्याला बोललेलं चालत नाही. आपल्याला मान्यच नाही, अस्तित्वच मान्य नाही आपलं. आपण आपलं अस्तित्व शून्य केलंय. ज्या दिवशी तुम्हाला स्वरूपाचा अनुभव येईल ना, खरोखर अक्षरशः आहे ना, माणसाला काहीच करायची गरज पडत नाही. काहीच, सगळं मनाने होतंय. फक्त ते त्या ह्याच्यापर्यंत केलं पाहिजे. आपल्या स्वरूपाची अनुभूती आली नाही एकदा गड्या, संतांना शरण गेला ना, तुमचं कल्याणच झालं. तुम्हाला इकडं तिकडं खुंटली आहे धावा तृष्णेची. या तुमची तृष्णाच थांबली. जन्म मृत्यूचं राडगाडग एकदा का संपलं ना, मोकळाच झाला गड्या. मग तुम्ही कोणत्या देवाला जा, अगरबत्ती ओवाळा, नारळ फोडा, काही करा, काहीच गरज नाही पडत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आपल्याच पशी आहे, इकडं तिकडं फिरायची नाही. का रे हिंडता रानोराणी, कशाला फिरताय. तीर्थव्रती भाऊ दरी रे करू ना, धारा आपण कुठपर्यंत. 10वीतल्या पोरांनी 10वी किती दिवस 10वी सोडवली नाही तर तुम्ही बसवताल. 2 वेळा जर तर 10वी नाही सुटला तर म्हणतात चल गाया घेन गोट्यात दारा पिळ म्हणताल का नाही, का बसवताल परत कवर. पण आपलंही तेच झालंय ना. आपण किती दिवस अगरबत्ती ओवाळायची कळेपर्यंत. बरं तिथेही जाऊन काय संदेश आहे, त्या मूर्तीमधला ना आपल्यामधला वेगळा नाही, तो एकच आहे. तू आणि तुझं माझं नाही भेद, तुझ्यात आणि माझ्यात भेद. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो आणि हा तुमच्या आमच्यातला. राम राम एकामेकाला का घालायचा. तुमच्यामध्ये असणारं चैतन्य माझ्यामध्ये असणारं चैतन्य एक आहे, आणि त्या चैतन्याला राम राम आहे, तुमच्या पाहुण्याला राम रामच नाही. पाहुण्या रावळ्यांना राम राम नाही आणि कुणी करणारही नाही. पण तुमच्यातला आणि माझ्यातला समजून घेतला तर त्याला नमस्कार आहे. एकमेकांच्या पाया का पडायचं. तुमच्या माझ्यामध्ये तो भगवान परमात्मा आहे म्हणून पाया पडायचं. आणि ज्याला कळलं ना त्याचा संसार सुखाचा आहे. आणि हे बरं का समजून घेण्याचाच विषय. परमार्थ हा वाचण्याचा बोलण्याचा चालण्याचा नाही, परमार्थ समजून घेण्याचा विषय. अध्यात्म आधी आपण आहोत.
कोण आहोत? आपण आहोत. हे विश्व निर्माण होण्याच्या अगोदरही आपण होतो, कालही होतो, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मी जबाबदारीने बोलतो बरं का. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहेत. ही वस्तू आपण आहोत. ती वस्तू आपण आहोत आणि ती वस्तू जर आपण आहोत ना, तर मग आपण एकच काम करायचं. काय करायचं? ती वस्तूचा शोध घ्यायचा. तुम्हाला जर एखादी गोष्ट ना, इकडे लक्ष द्या, ते जाऊ द्या, पडू द्या बंद, आपण भांडवल करू चालू. हां, एखादी वस्तू जर आपल्याला नाही मिळाली तर आपण किती अट्टास करतो, मला ती पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. तसं माझ्या हृदयात असणारा भगवान परमात्मा मला जाणूनच घ्यायचा आहे, आज त्याची जाणीवच करून घ्यायची. त्याची जर जाणीव झाली तर मग संपलंय ना, आपल्याला फक्त मिळवायचंच आहे. एक शास्त्रामध्ये घट आकाश मठ आकाशाचा एक सिद्धांत आलाय, दृष्टांत आलेला आहे बघा. त्या सिद्धांताच्या अनुषंगाने घटामध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये आकाश पाहिलं आणि मठ फुटला. आता आकाश कुठं गेलं त्या घटातलं? मग ते घटात होतं का? होतं, काही कालावधी पुरतं होतं. तसं या शरीरामध्ये किंवा या धारण केलेल्या पंचतत्वामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे तुम्हाला आत्ता बंद दिसतंय आणि हे फुटल्यावरती परत ते अख्खंच आकाश आहे ना. तुमच्यात आणि त्याच्यात भेद करायचं काही कारण आहे का? मठामधलं आकाश ते मठ फुटल्यानंतर गायब झालं म्हणजे कुठं गेलं नेमकं? ते ज्याच्या त्याच्या ठिकाणं गेलं, ज्याच्या त्याच्या ठिकाणं गेलं. म्हणून घट आकाशामध्ये किंवा मठ आकाश म्हणजे काय? एक खोली आहे, खोली पडली, आता कुठं गेलं त्यातलं आकाश? त्यातली पोकळी कुठं गेली? ते आकाशाच्या ठिकाणी गेले. तसं या शरीराचा ज्यानं आधार घेतलाय, कशाचा? शरीराचा ज्यानं आधार घेतलाय, ते एकदा का फुटलं परत कुठली वस्तू कुठं गेली? जी होती ती त्याच्या ठिकाणी गेली. बरं, ती जात असताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अशी तशी नाही जात. ती गोष्ट अशी तशी जात, ती त्रासच देऊन जाते मग नाही कळून घेतल्यावर. मग 13वे 10वे वर्ष, श्राद्ध, महिने, आपल्या मागं आपला कुटाणा चालू ठेवायचा का? फक्त विचार करा बरं. आहे ते तरी करणार आहेत का नीटनीटके? यांची खात्री आहे का? आपण आपल्या आईबापाचं केलं, मागच्यांचं भरवसाच नाही. आम्ही आमच्या आईबापांचं करण का नाही याचीच खात्री नाही आम्हालाच. खरं आहे हे. शोकांतिक आहे. आज संस्कार नावाची गोष्टच राहिली नाही घरोघरी. संपले संस्कार. काय संस्कार आहेत आपल्याकडं? आमच्या इथला एक चांगला माळकरी माणूस आहे, तो गेला आत्ता मध्ये. 3ऱ्या दिवशी सावडून झालं का घरात वाद चालू होता त्या जमिनीवरून. आधी बापाने वाटून दिली होती पण राहिलेली 5 एकराचा हिशोब होता आणि ते मला नंतर कळलं गेल्यावरती. मी कार्यक्रमालाच होतो बाहेर, मला नंतर कळलं त्या 5 एकरासाठी यांचं दाव्याच्या हातच भांडणं घरात भाऊभावांची. अवघड आहे, परिस्थिती कठीण आहे. गेलेल्याचं दुःख नाही, पण जे आहे ते मिळवायची आपल्याला खूप हवे. बरं, जे आपण जसं, बरं का, एक आहे ह्या प्रकृतीचा सृष्टीचा नियम आहे, जसं तुम्ही रिॲक्ट करणार ना तसंच ते तुम्हाला देणार आहे. हा नियम आहे, काळ नाही सोकावला पाहिजे. अवघड आहे. आपण जसं देणार आहे तसंच आपल्याला मिळणार आहे ह्याची जाणीव ठेवूनच वागलं पाहिजे. ते लहान लहान मुलं आहे ना, आपण जसं बोलल जसं करल ना ते तसंच करायला बघतात. हे काय संस्कारच आहेत. आता बघा ते काय कसले संस्कार म्हणतात त्याला? गर्भसंस्कार नाही बोलत मी, दुसरं म्हणतो. बालसंस्कार शिबिर घेतात. कशासाठी घेतात? ते आई वडिलांना सांगतात ते, तुम्ही घरात असं बोलू नका, तुम्ही ते तसं करू नका, तुम्ही असं म्हणलं तर ते तसं करेल. हे संस्कार आपल्याला आपल्या घरी लावायला काय अडचण आहे? आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल ना गड्या आपल्या पोरांनी आपला सांभाळ नीटनीटका करावा, त्यांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे जाणीवपूर्वक. आपल्या आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. कायम बोलत असताना आमचे गुरुवर्य राजाराम बाबा सांगतात, आपण जर 1 रुपया कमावला ना, 1 रुपया ते 4 भाग करा. एकानं व्याजाची परतफेड करा किंवा व्याज मिटवून टाका कर्जाची. 1 कर्जाने द्या, 1 स्वतःसाठी ठेवा. का 4 भाग करायचे बरं का? कशासाठी करायचे? आपल्यासाठी करायचे. कर्जाची फेड करायची म्हणजे काय? आई वडिलांची फेड करायची.
आई वडिलांनी आपल्याला सांभाळलंय, आपल्यावरती पैसे खर्च केल्यात, आपल्याला लहानाचं मोठं केलंय. या 50 पैशांनी किंवा 4 आण्यानी त्यांच्या याची परतफेड करा म्हणजे काय करा, सांभाळा. काय लागतं करत असतील चिडचिड. एकदा वय झाल्यानंतर आयुष्यभर कष्ट केलेलं असतं, डोक्यात प्रपंच बसलेला आहे, आयुष्यभर प्रपंचाची काळजी वाहिलेली आहे त्यांनी. मग लहान ते म्हातारपण बालपण साठी नाठी म्हणतात ना, ते सारखंच असतं. आपण आपल्या पोराला किती खोड केली तरी मारतो का, नाही मारत, त्याला मारू नाही वाटत, पण म्हाताऱ्याला शिवाय देवा वाटतात ना. मग त्यांनी आपल्याला सांभाळ नाही केलेला. आपण किती त्रास दिला तरी त्यांनी आपला सांभाळ केलाच ना. मग त्याची परतफेड नको करायला. ते व्याजाने घेतलेले त्याची फेड करा म्हणतात. आता दुसऱ्याने काय करायचं, कर्जानं द्यायचा परत. म्हणजे काय, आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार द्यायचे, त्यांना चांगलं वाढवायचं. त्याच्यासाठी 25 पैसे खर्च करा, 50 पैशाचा हिशोब मिटला का. आता एक स्वतःसाठी ठेवा, आपल्याला काय लागतं, हवं नको जे काय असेल ते जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ठेवा. आणि राहिलेले 25 पैसे धर्मकार्यासाठी वापरा. देणं लागतो समाजाचं आपण काहीतरी. या समाजामध्ये राहतो ना, याचं देणं लागतो. असं जर विनियोग केला ना तर आपला अंतकाळ पण सुखाचा आहे, आपला अंतकाळ पण सुखाचा आहे. आणि आपण गेल्यानंतर म्हणतील तो माणूस चांगला होता, म्हणजे नाही का चांगला होता, अजून 4 वर्ष राहिला असता तर गावाची प्रगती झाली असती. आपण गेल्यावर तसं नाही म्हणत. आपण गेला म्हणतात बरं झालं हा गेला. ऐका, घरातले जेवढे असतील ना त्यांनी एक 5 मिनिटं इथे या, आपण आवरतच घेणार आहे. फक्त मला एक 10-15 मिनिटं अजून लागणार आहेत. फक्त आपण पुष्पवृष्टी करून घेऊ 12 वाजता. जेवढे घरातले असतील तेवढ्यांनी पुढे या. मुलं वगैरे जे असतील, भाऊ कोण, त्यांनी पुढे या समोर. फुलं टाका फक्त हातामध्ये. या सगळ्यांनी या पटकन. पुढचं मला लांबल्यावर परत हे ना करू. एक तर कार्यक्रम चालू व्हायला वेळ झाला आणि ते बोलायचं अर्धवट राहिलं का लय कठीण काम होतंय. बाकीच्यांनी काहीच चुळबुळ करू नका. 2 मिनिटं जसे होते तसेच बसा. आणि सगळ्यांनी जरा भगवंताचं नाव घ्या गड्या. इथं आल्यावर तरी म्हणजे मंदिरातली कीर्तन प्रवचन स्मशानात आली तरी लोक सुधारणार. इथं तरी नाव येऊ द्या. सगळ्यांनी ना थोडी थोडी फुलं हातात घ्या. पाकळ्या करा त्याच्या पाहिजे हवे तर, नाही का, थोडं थोडं घ्या. घ्या सगळ्यांनी हातामध्ये आणि असं थांबा तिथं गोल. आपलं उरकल्यानंतर आपण आरती वगैरे करूया नंतर. तुम्हाला काय नाही, मी ना 1 वर्षाचा प्रवास सांगणार आहे फक्त कसा असतो. पाठीमागं सांगितलेला आहे अर्धा, पुढचा अर्धा भाग राहिला आहे, तेवढा एक सांगणार शेवटच्या टप्प्यात आणि मग आपण सांगता करू. कोण राहिले का आणखी? पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. करा पुष्पवृष्टी टाका सगळ्यांनी. बसा सगळ्यांनी जिथल्या तिथं. राहिलं एक 5-10 मिनिटात आपण संपूर्ण टाकणार आहे. झालं आता जाऊ दे, बसा थोड्या वेळानं. तेव्हा जिवंतपणी जे काय करायचे जिवंतपणी करा. मोक्ष जिवंतपणी मिळवायचा आहे, मोक्ष जिवंतपणीच मिळवता येतो. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा तुकोबारायांनी जिवंतपणी भोगलेला आहे, मेल्यानंतरचा अभंग नाही. तेव्हा त्यांनी इथं उपभोगलेला आहे, तो आपल्याला उपभोगायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, जीवन आनंदी आहे बरं का. जीवन आनंदी आहे, खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. फक्त मानण्यात आनंद आहे, मानण्यात सुख आहे. तेवढं तुम्हाला कळलं का तुमचं आयुष्य सुखकर झालं. तुम्हाला इथंच आहे सगळं शांतरूप झालं. आपली इंद्रिय जेवढी आहे, जेवढी तृष्णा म्हणजे त्यांची ही झाली ना, तेवढी शांत करायची फक्त. आणि राहिला विषय विषयांचा, ते विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊलीच सांगतायत. म्हणजे काय झालंय, आपल्याला जे चांगलं आहे ते काय आवडना बरं का. जे चांगलं आहे ते आपल्याला कोणाला काय आवडना, आणि जे कडू आहे ते आपल्याला आवडते. लिंबाचा पाला सगळे खात असते रोज. हसताय म्हणजे नाही खात कोण, आहे का नाही, पटलं तुम्हाला. पण साखर, आणि साखर खाल्ल्यावर काय होतं, डायबिटीस होतो. मग तसं आहे,
माऊली सांगतात ते उदाहरण त्या काळात सांगितलं माऊलींनी. विषयाचा पडी पाडू म्हणजे काय आहे, जेवढा तुम्ही विषय अधिक सेवन करणार आहात तेवढे विषय तुम्हाला ते अधिक तीव्रतेने मागणार आहेत. तुम्ही पैसा जर तुमच्याकडे 2 लाख रुपये आले, तुम्हाला असं वाटेल अजून 2 मिळावत, पण तुम्हाला असं वाटतं का बस 2 लाख मिळाले आता समाधान झालं आहे का? म्हणून तोही एक विषयच आहे. असंच आहे, इंद्रिय आपल्याला विषय जेवढा आपण त्याला आहार देत राहू तसा तसा तो अजून आहार मागणार आहे, त्याची भूक अजून वाढत जाणार आहे. म्हणून त्याला कुठंतरी नियंत्रण ठेवून समाधानी करायचं आहे. आणि ते समाधान कुठं होईल? साधू संतांच्या चरणावरती गेल्यावरती होईल. आणि साधू संतांना तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. असं केल्यावर काय होईल? काय होईल असं केल्यावर? संकल्पाच नाही. तेनेची अंतकरण बोध दिले, संकल्पच नाही. त्याने जर अंतकरण बोध जर केला ना तुम्हाला आम्हाला जर बोध केला ना, तर मग सगळी तृष्णा थांबेल, सगळं थांबेल. आणि मग त्यावेळेस वाटेल हे शरीर म्हणजे काय नाही, बावकीचा वाद म्हणजे काय नाही, आणि गावकीचा सरपंच म्हणजे. त्या मोदीला कळाला पंतप्रधान आहे देशाचा तो, त्याला कळाला अध्यात्म. मग किती उच्च कोटीचा आपला अध्यात्म आहे, तत्वज्ञाने समजून घ्या. किती सेवा केली पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि तो सेवा करतो ना, मोदी देशाचं हे कार्य करतो म्हणजे काय करतो? देशाची सेवाच करतोय, म्हणजे भगवंताचंच कार्य करतोय, तुमची आमची सेवाच करतोय. हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला जर आता हो काय लहान मुलं आली, जरा उशीर आली येऊ द्या, पण हे लहान मुलं आहेत, देवाची देवाघरची फुलं म्हणतो आपण यांना, हे देवच आहेत, फक्त कळेपर्यंत हे. म्हणजे यांच्यावरती संस्कार करायची गरज आहे. आता म्हाताऱ्यांच्या संस्कार नाही होणार, पण म्हाताऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता काय होतंय, वाळलेली फांदी वळत नाही हो, वाळलेली फांदी वळत नाही, मूर्ती या. पण हे वलला कसा पाहिजे तसा भाग देता येतो. मला सांगायचे काय, लहान मुलांना याच्यामध्ये आणा. पैसा, सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे चिरकाल टिकणारं नाही. जसं सांगितलं एक करन्सी दुसऱ्या देशात चालत नाही, तसं इथं कमावलेली संपत्ती तिथं चालत नाही. तिथं जी चालती ती पुण्याची संपत्ती आणि तीच कमवायची. म्हणून सद्गुरूला शरण जायचंय. स्वरूपाची अनुभूती घ्या राजा हो, कल्याण करून घ्या. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकले, यावर मग फेरा पडे. फेरा पडणारे हा काय सोपा नाही. आणि फेरा कसा पडतो तर मेल्यानंतर 13व्यापर्यंतचा विधी जेवढ्याने असतील तेवढ्याने ऐकला. मी सगळ्यांनाच माहिती असं गृहीत धरून चालू आपण. पहिल्यांदा पुष्पभद्रा नदी लागते. ती पुष्पभद्रा नदी पार करून माणसाला सौरपूर, गंधर्वनगर, क्रौंचपूर, कुरूरपूर, गंधर्वनगर, बहुभीतीनगर असे 16 नगर पार करायचे आपल्याला. किती? आणि तिथं चित्रगुप्ताच्या हाताखाली, कशाच्या हाताखाली? चित्रगुप्ताच्या हाताखाली यमधर्माचे मुलगा आणि सून कामाला आहे. कुणाच्या हाताखाली आहे? आता मी जे बोलतोय जाणीवपूर्वक बोलतोय, हे कुठं व्हायरल करू नका. आता मंत्र्याची पोरं आहेत, मंत्र्याची पोरं आहेत, किती कारकुनांच्या हाताखाली कामाला आहेत? का मंत्र्याचे कारकुन त्यांच्या पोरांच्या हाताखाली कामाला आहेत? बघा बरं का. यमधर्माची मुलं त्या याच्या हाताखाली आहेत. कोणाच्या? चित्रगुप्ताच्या. आणि त्यांना रोजचा रोज संदेश आहे. काय आहे? शिफ्ट आहेत त्यांच्या पण बरं का. एकानं 4 प्रहर एकानं 4 प्रहर एकानं करायचे. सुनकडे 4 प्रहर आहेत आणि लेकाकडे 4 प्रहर आहेत. ती मुलं कामाला आहेत, ती येतात रोजचे रोज हिशोब घेतात, चित्रगुप्ताकडे जमा करतात. आणि चित्रगुप्त ते आपल्या प्रारब्धामध्ये लिहितो. आणि ते लिहिल्यानंतर आजच्या दिवशी 12 वाजता, डॉट 12 वाजता चित्रगुप्त वहीच घेऊन रेडी, तुमच्या आमची वही घेऊन तिथं रेडी आहे. हां, याने काय केलं? याने सासूचा सांभाळ चांगला केला आहे बरं का. मग ह्याला पुण्याची एक पाकळी त्याच्या पदरात टाका. नाही हे खरं आहे बरं का, हसू नका. ते तुम्हाला हसण्यावर घेऊ नका, मी हसण्यावर नाही बोलत. ते असाच हिशोब होतो सगळा. तिथं चित्रगुप्त वाचायला असतो. आपल्याकडं ते संस्थेचं कामकाज असतं, कशाचं? सोसायट्यांचं. तिथं ते सगळं वाचून दाखवतात ना, अहवाल, ताळेबंद, ते काय असेल ते तसंच असतं तिथं पण. ते वाचून दाखवतात. मग हे इकडं पुण्य, इकडं पाप, कोणतं काय अधिक झालंय. त्या नगेंद्र भवनाच्या पुढे गेल्यानंतर 44,000 योजनाचं अंतर सांगितले. सगळं 88,000चं आहे. 44,000 योजन तिथनं पुढे यमपुरी आहे. पण तो माणूस काही क्षणातच पूर्ण करतो. तो किती? काही क्षणातच पूर्ण करतो. शेवटच्या टप्प्यात 44 योजनांतर. मग तिथे गेल्यानंतर सगळा हिशोब झाल्यानंतर मग त्याला उत्तर द्यावं लागतं. तू हे का केलंस? याचं उत्तर द्यायचं आहे बरं का आपल्याला. पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर भावाशी वाद घातला असेल, तुम्ही जर बहिणीला हिस्सा नसन दिला,
आणि त्याचा हिशोब आहे ना. तसं नाही चालत. तिथलं संविधान वेगळं आहे, त्या त्या ठिकाणचं. तिथं जे चालतं ना ते, मग तिथं गेल्यानंतर हिशोब केला जातो. आईवडिलांची सेवा केली, त्याच्यामध्ये दुपटीनं हे करा. त्यांचं पिंडदान केलेलं आहे, त्याला आणखी हे करा. म्हणजे असं पुण्य वाटत वाटत चालतं. मग ज्यानं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित केलेलं आहे, मग त्याचं त्याच्या पद्धतीनं ते मिळत जातं. आता तुम्ही जे केलेले पिंडदान वगैरे आहेत ना, हे तुम्हाला कामाला येणार आहेत बरं का, तुमच्या वडिलांना येणार आहेत, हे तर भाग आहेच आहे. पण तुम्ही काय काय केलं आहे ना, याच्या अनुषंगाने तिथं तुम्हाला पण मिळणार आहे. तुम्ही आज काय करता हेच तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणून आज आईवडिलांची सेवा करा, सेवा सगळेजण सांगतात. त्याचं कारण हेच आहे, ते त्यांच्या तर कामाला येतं आहे, पण तुमच्या पण. त्याचं कारण सांगतो. आता समजा एखादा तुम्ही इथून फिरायला दुसऱ्या काही गावामध्ये गेला किंवा दुसऱ्या ठिकाणी गेला आणि तुमच्याकडचे पैसे संपले, मग काय करतात तुम्ही? इकडं कोणाला तरी फोन करून सांगता. काय सांगता? की माझ्याकडचे पैसे संपलेत बाबा, मला खर्च करायला 10-5 हजार रुपये माझ्या खात्यावर टाक. कोणाला सांगता? तुमच्या मुलाला किंवा याला. मग तो काय करतो? तिथं पैसे तुमच्या खात्यावर टाकतो. कुठं? तो जिथं आहे तिथं. आणि ते मिळतात कुठं तुम्हाला? तुम्ही जिथं आहे तिथं तिथं काढता येतात ना. तसंच इथलं पण आहे. मग शेवटी काय झालं, आता हे श्रद्धेनं केलं जातं. काय केलं जातं? श्रद्धेने. म्हणून याला श्राद्ध म्हणायचं. हे श्रद्धेनंच करावं लागतं, तसं केल्यावर ते उपयोगाचंच नाही. मग हे तिथं त्यांना जमावतं. झालं काय तर पंडूराजाने या लोकाचा प्रवास सोडला आणि त्या लोकाला चालले गेले असताना त्यांना सांगितलंय का मी मागच्याच नाही ना. हां, मग त्यांना फक्त स्वर्गाच्या दारापर्यंत त्यांचं पुण्य अधिक भरलं. पण पुण्य एवढं होतं फक्त स्वर्गाच्या दारापर्यंत जाईपर्यंत होतं. कुठपर्यंत? स्वर्गाच्या दारापर्यंत गेले आणि पुण्य संपलं. मग आता करायचं काय? नारद महर्षींचा फेरा आला. नारद महर्षींना सांगितलं की माझं पुण्य इथपर्यंत येईपर्यंत शिल्लक होतं, पण आता माझं पुण्य संपलंय आणि मला पुढं जायला काही चान्स नाही, मी इथंच अडकून राहिले. मग काय करायचं? म्हणले माझ्या पोरांना तुम्ही निरोप द्या. काय निरोप द्या? की तुमच्या वडिलांचे असं असं हे झाले आणि त्यांच्या नावानं थोडं पुण्य कमी पडले, तुम्ही त्यांच्या नावानं खाली दान धर्म करा. मग काय करा? अन्नदान करा, पिंडदान करा, यज्ञ करा, गोदान करा, भूदान करा, कांचनदान करा, वस्त्रदान करा. जेवढं जमेल तेवढं शक्य तेवढं करा. नारद महर्षींनी तो निरोप त्यांना खाली दिला आणि मग त्यांनी त्यांच्या नावानं पिंडदान केलं. ते पुण्य त्यांना तिथं मिळालं आणि तिथं मिळालेल्या पुण्यानं त्यांना त्या याच्यात प्रवेश मिळाला. म्हणून तिथपासून ही प्रथा चालू आहे. आणि म्हणून आपणही आजही आपल्या पितरांच्या नावानं करत असतो. त्याचे 4 भाग केले जातात. काय केले जातात? सूक्ष्मजीवांचा एक भाग असतो, एक जलचरांच्या भागांचा असतो, एक गाईला असतो आणि एक त्या ठिकाणी देव त्या फोटो पुढं ठेवतात. तर एक असा भाग आहे त्याचा की पिंडदान करतो म्हणजे काय, या सृष्टीमध्ये जेवढे हे जे तुम्ही ब्राह्मण कर्वे करताना, ब्राह्मण तुम्हाला सांगत नाही ते मी तुम्हाला सांगतोय. ब्राह्मण काय करतो? तुम्हाला हे 4 भाग याच्यासाठी करायला लागतो. आणि तो करत असताना काय सांगतो की या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत आणि ज्यांना ज्यांना पुण्याची गरज आहे, की जे थोडक्यावरती अडकलेले आहेत, त्या सगळ्यांना तुमच्याकडून तिळतिळ पुण्य मिळावं. काय मिळावं? तिळतिळ पुण्य. म्हणून तिलोदान असतं. म्हणजे तीळ त्या पाण्यामध्ये टाकून आपण ते दान करत असतो किंवा पिंडदान करत असतो. त्या तिळा एवढं पुण्य त्या विशिष्ट महात्म्याला मिळावं असं प्रत्येक जीवाच्या. बघा, तुम्हाला नाव घेत असताना जर कोणी ब्राह्मणाच्या गर्वे केला असेल तर नाव घेत असताना आपल्या कुळामध्ये आणि आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या यांच्या कुळात जेवढे तुमचे मृत झालेले व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची नावे घेऊन ते तिलाचं दान, ते पाणी सोडायला लावतात. त्याचं कारणच आहे, जेवढे या सृष्टीमधले तुमच्या माहितीतले आहेत तेवढ्या सगळ्यांना ते पुण्य मिळावं, त्यांची त्या ठिकाणं खितपत पडलेल्या याच्यातनं सुटका व्हावी. आता पितृदोष बऱ्याचपैकी सगळ्यांना आहे. काय आहे तर ते पिंडदान आपण करत नाही आणि ते देणार कोणाला त्रास? मग आपल्यालाच देणार ना. आपणच त्यांचे वंशज, त्यांची प्रॉपर्टी आपण खातोय. मला काल परवा दिवशी एक जणांनी प्रश्न विचारला, म्हणले घरात पूर्वजांचे फोटो नसतात का? म्हणलं प्रॉपर्टी चालती खायला? हां, आणि फोटो ठेवायचा त्रास आहे का? हां, त्याचे काही विशिष्ट नियम आहे. तो दक्षिण दिशेला असावा किंवा नैऋत्य आणि म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधल्या भागामध्ये असावा, देवी देवतांच्या वरती नसावा, तो टांगलेला नसावा, असे त्याचे काही नियम आहेत. आता ते ब्राह्मणाला वगैरे विचारा, ते सांगेल तुम्हाला. आपण विचारत नाही त्यामुळे आपल्याला कोणी सांगत नाही ना. आपल्याला वाचायची सवय नाही, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची गरज नाही ना. खरं नाही, फुकट मिळाल्याची किंमत नाही. अहो, ते फोटो टांगता नसावा, त्याच्या खाली काहीतरी असावं. मग त्याच्यावरती आपण नैवेद्य केला पाहिजे, त्याला धूप दीप दाखवले पाहिजेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते कर्मकांडामध्ये येतं. तो भाग अनेक आहे. पण प्रत्येकानं आपापल्या घरच्यांचं नीटनीटकं पिंडदान करा आणि जिवंत आहे तोपर्यंत सेवा करावं.
गेल्यानंतर सेवा करण्याचा काय तुमचा हेतू असेल तो भाग नंतरचा आहे. पण त्यांना याच ठिकाणी आपणच म्हातारे झालं, आपण तिथं बसणार आहे. हो, आजचा काळ आपला गेलाय, उद्या आपल्याला तिथं बसायचे. म्हणजे जिथं आपले ते आहेत ना, तिथं आपल्याला बघा तुम्ही व्यवस्थित वागणार आहेत. जिथं आज आपले आई वडील बसलेत किंवा आपले आजी आजोबा बसलेत तिथं आपण येणार आहे, एवढा डोक्यात विचार ठेवा. तुम्ही वागतानाच नीट वागणार आहेत, येणार एक ना एक दिवस. मग तिची काय अवस्था असेल, त्यांना काय वाटत असेल, एवढीच जाणीव करून घ्या. आणि मग पुढचा प्रवास सुखकर मनानेच होतोय. मग एवढे सगळे नगर पार करायचे, जाताना दगडाचा पाऊस लागतो. आता हे मगाशी यांनी बरेचसे कर्मकांड केले, मला मी काय पाहिलं नाही, पण त्यांनी सांगितलं छत्री वगैरे वरती धरली होती, हे केलं होतं. का धरायची छत्री? ती आत्ता नसती धरायची. ते ब्राह्मण एकदाच करतंय सगळं, ते आत्ता नाही करायची. ते तिसऱ्या चौथ्यातलं आहे. का? आता ते प्रवास करत असताना गारगोट्याचा पाऊस पडतो. कशाचा पाऊस पडतो वरनं, आणि त्याच्यापासून त्यांना संरक्षण मिळावं म्हणून. आता आपण कावळ्यालाच आपला बाप केलाय. ते बी डोम कावळा लागतो, साधा कावळा. ज्या कावळ्याच्या गळ्याला पांढरे तो कावळा दाव्याला शिवल्याला काय उपयोग नाही. बरं, कावळा दाव्याला शिवल्यानंतर कावळाचा 3 तासात मृत्यू होतो, म्हणून त्याला तो अधिकार दिलाय. त्याला मरण नाही कावळ्याला, कावळा मेल्याला दिसत नाही. ते कावळ्यासाठी दावा, आपल्यासाठी नाही. असू द्या, मोक्षभिक्षा दाव्याने मिळत नाही. पिंडाला कावळा शिव. हा, आपल्यासाठी जावा जिवंतपणी ना. आपण माळ घालायची तुळशीची, या देवावरती तुळशी पत्र ठेवा. तुमचा दावा झाला, कुणी पिंडदान करू द्या नाही तर नका करू द्या, काय फरक पडत नाही. हां, आपलं पिंडदान आपणच करायचं. तुकोबारायांनी सांगितले, हां, माझे झाले गायावर्जन, फिटले पितरांचे. आपलंच आपण करायचं. ह्यानी त्यांनी करायची वाट बघूच नका, प्रत्येकाने करून घ्या स्वतःचं. आज आली संधी, परत नाही येणार. संधीचं सोनं करा, फुकट आहे. हां, मग असं आहे. आणि तिथून पुढं तुम्ही जेवढी सेवा करणार, तुम्ही जेवढं काही करणार ना, तेवढं तुम्हालाच कामाला येणार आहे. देव जाणून घ्या आणि देव समजून घ्या, कळाला तर लय सोनं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जे पिंडदान करणार आहेत, काय भानगडे पाल काय खाती का तुम्हाला? तुम्ही पालीला चावा बरं, पाल मरती का तुम्ही मरताय बघू. बस झालं, थोडंच राहिले. आता मी माझा 1 तास पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला काय सोडणार नाही. अजून मोजून 10 मिनिटं राहिलेत. मी नोकरी चोख जबाबणार माणूस आहे. आणि हे ते खात्यात, ते फसवतात आणि त्याला घाबरायला लागले. एवढे विषारी लोक तुम्ही आहेत आणि तुम्ही त्याला घाबरताय. बरं, 2 मिनिट, आता फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिला. 1 तास आपला पूर्ण झाला का मी लगेच सोडून देणार आहे. माझा कसा दुखायला लागलाय ओरडून. आता काय असू द्या, परिस्थिती समयाशी सादर व्हावे, असू द्या, काय हरकत नाही. तर तेव्हा आपण केलेलं पिंडदान आपल्या कामाला येणार आहे, त्या रूपाने येणार आहे. म्हणून पिंडदान प्रत्येक महिन्याला करायचं. ती छत्री बित्री धरली होती ती 3ऱ्या-4थ्या महिन्यात करायची. इथून पुढं त्या ब्राह्मणाला सांगा, ते प्रत्येक महिन्याला ब्राह्मण बोलवून त्याच्या करवेच पिंडदान करायचं. आणि त्या परत तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 1 चप्पल द्यायची, एका महिन्यात गोदान करायचं, एका महिन्यात भूदान करायचं आहे. आता काही शक्य नाही ते, पण त्या अनुषंगाने रक्कम द्या, धान्य द्या, काही पण दान करा. ब्राह्मणाला करा, एखाद्या संस्थेला करा, जिथं अन्नदान होतं बाबा अशा ठिकाणी अन्नदान करा की ज्याचे पुण्य मिळो. त्यांच्या नावानं करा, ते तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ द्या, त्यांनाही प्राप्त होऊ द्या. आणि मग आपल्याला त्रास द्यायचा, ज्याला पितृदोष कोणाकोणाला घालवायचा आहे त्यांनी एकच काम करा. रोजच्या आहारातला आपला एक नैवेद्याचा घास काढायचा पहिला आणि तो पत्र्यावरती ठेवायचा. एक बिना मिठाचा भात शिजवायचा, पाण्यामध्ये टाकायचा, कुठं जिथं मासे असतील तिथं. एक गायला घास द्या, एक किड्या मुंग्यांना खाऊ द्या. आणि बघा, तुमच्या आयुष्यातला पितृदोष ॲटोमॅटिक कमी होऊन जाईल. ही काय लय मोठं रॉकेट सायन्स नाही. ज्यांना लगेच जाऊन करायची हे नाही आहे, सोय नाही आहे ना, त्यांनी एवढं करा, तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी सुटून जातील. मी काय लय सांगत नाही, हे सगळं गरुड पुराणात आलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचा, तुम्हाला ते कळन. मी सांगितलंय म्हणून मान्य करू नका, ह्याचा कुठंतरी संदर्भ घ्या आणि प्रत्येक महिन्याला ते करा. शक्यतो प्रयत्न करा महिन्याला. काय ब्राह्मणाची थोडीफार बिदागी द्या आणि प्रत्येक महिन्यामध्ये कधी वस्त्रदान करा. जे शक्य आहे ते करा. आणि तसं 12 महिने करा. 12 महिन्यानंतर त्या माणसाला तुम्हाला बाकीचं काय करायचं. आता हे कशासाठी माहिती का, हे प्रवचन कीर्तन हे कशासाठी आहेत, मागच्या तुमच्या आमच्यासाठी आहेत, गेलेल्यासाठी काही नाही आहे बरं का. हे तुमच्या आमच्या पदरी पुण्य पडावं, हे 2 शब्द ज्ञानाचे पडावे, आपलं जीवन सुधरावं म्हणून साठी आहेत. हे आमचा कसा लय वळवळ करतो याचा असं काय अर्थ नाही. म्हणून हे तुमचे आम्ही सुधारण्यासाठी आहे, तुमच्या आमच्या जगण्यासाठी आहे. आणि आपलं आयुष्य जर सुधारलं
तरच इथून पुढचं सुखकर होणार आहे. मग बाकीचे काय करायची गरज उरत नाही. पण आहे तोवर हे सगळं करून घ्या तुमचं आमचं. आणि आत्ताच करा ना, समाजासाठी देणं जे लागतो म्हणलं ना मी, 25 पैसे आपल्या रुपयातले प्रत्येकाने बाजूला काढून ठेवायचं करा. तुमच्या संसारात तुम्हाला जर काय कमी पडलं तर त्याला भगवान परमात्मा जबाबदार आहे, साधू संत जबाबदार आहेत. मी म्हणत नाही, मी लय गर्वाने मी म्हणणार नाही, मी एवढ्या पात्रतेचा नाही. मला इथं बसवलं ते साधू संतांनी बसवलेले, त्यांच्या कृपेचा आशीर्वाद माझ्यावरती पडला, हात माझ्या मस्तकावरती पडला म्हणून माझ्यासारखा रेडा बोलायला लागला आहे. मी आमच्यासारखा सामान्यच आहे, वेगळा कुणी नाही. आणि हे स्वरूपाची अनुभूती आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. म्हणून आहे ना, प्रत्येकाने एकच करा बाबा, जीवन जगताना चांगलं करा. गावकी बावकीचा वाद सोडून द्या, एकामेकाचं आहे तोपर्यंत कामाला या. मेल्यानंतर काय कामाला येऊन हे करून होत नसते. तेव्हा हे सगळे असा प्रकार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर सगळ्याचा उपभोग घ्या, चांगला घ्या, सुंदर घ्या, सगळ्या गोष्टी चांगल्या करा. मेल्यानंतर किती दान धर्म करा, काय करा, तुमच्यासाठीच करा, उपयोग नाही. आत्ताच सगळं अनुभवून घ्या तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपलं आयुष्य सुखकर करा. आणि एवढं बोलून माझी ठरलेली नियोजित वेळ संपलेली आहे. मी काय त्याच्या पुढे जाणार नाही. मला काय त्यापेक्षा जास्त पाकिट काय कुणी देणार. हां, ती एक राहिलं, अजून एक राहिलं. त्या तुमच्या सगळ्यांची बाची असेल, कोणाची कोण असेल, त्यांचा मला आग्रह होता. तिथं ते तुकोबारायांचं ते एक हे म्हणजे ते त्याच्यावरती थोडं काहीतरी बोलून जाता ते त्याच्यावर हे सांगतो. जे ते कीर्तन करावे ते अन्न न सेवावे, बरं का. हां, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गाळा, तट्ट वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका. मग आता तुम्ही मला देताना विचार करून द्या. मी जे सांगितलं ते बुक्का सुद्धा लावून घ्यायचं नाही. तिथं जर तुम्ही बैल, आता पूर्वीच्या काळी बैल असायचे जायला यायला साधन ना, म्हणून त्या बैल जर आणला तर त्याला ती चारा सुद्धा मागायचा नाही. एवढ्या मर्यादा घातलेल्या आहेत. पण आपण सकट परमार्थाचा बाजार केलाय. ज्यांना पटत असेल त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल पटत त्यांना अजून धन्यवाद. पण ह्याचा जाणीव करा. आम्ही कष्टाने पैसे घाम गाळून पैसे कमावलेले आहेत. हे फुकट असंच गप्पा हाणणाऱ्याच्या नादी लावू नका. जर एखाद्याने माळ घातली ना तरी मी म्हणतो कल्याण आमच्या बोलण्याचं. एखाद्याचं आयुष्य सुधारलं ना तरी कल्याणी. पण तुम्ही लाख आणि 2-2 लाख रुपये देऊन तुमची टिंगलटावाळी करून घेऊन आणि उगाच काहीतरी बोगस तुमच्याच आयुष्यातलं तुम्हीच ऐकायचं, त्याला किंमत नाही. त्याने तुम्हालाही पुण्य नाही, तुमच्याही आयुष्यात सुधारणा नाही आणि त्यांच्याही याच्यात काय नाही. त्यांनी नेलेला पैसा असाच जाणार. तो माझा शाप आहे समजा, काही समजा. जसं पेरणार तसंच उगवणार गड्या. म्हणजे मी काय त्यांच्यावर जळतोय असं समजू नका. पण तुमच्या कष्टाचं त्यांनी फुकट 2 तासात न्यायचा त्यांना अधिकार नाही. ज्ञानोबा तुकोबा एवढ्या साधू संतांनी ना आयुष्य वेचले, जीवन वेचलं. आम्हाला एवढं हे करून सहज सुलभ उपलब्ध करून दिले. 8 तास किती केलाय त्यांनी, किती त्रास झालाय हे सांगून आम्ही तुम्हाला पैसे कमवायचे. त्यांची करून का नाही, तुमच्या पुढे वाचून जर आम्ही पैसे कमवत असणार आम्ही अभागी आहोत. काय अधिकार आहे आम्हाला. त्यांनी एवढं ज्ञान, जगाचं ज्ञान तुमच्या आमच्या समोर मांडलं. विश्व मान्य करतंय पण आम्ही मान्य करीना. एवढं त्यांनी तुमच्या पुढं मांडलंय पण आम्हाला कळना ना, आम्ही त्याचा बाजार करतोय. जगण्याचं साधन आहे ज्ञानेश्वरी गाथा. जर असे देतही असतील आणि घेतही असतील ना, त्या दोघांनाही वाळीत टाका समाजाने आजपासून. काही गरज नाही याच्या वाचून. याच्यापेक्षा व्यभिचार करणाऱ्या स्त्रिया मी म्हणतो कैक पटीनं चांगल्या. परमार्थाचा बाजार करणाऱ्यांचा काय किंमत आहे, त्याला उपयोग नाही त्याचा. देऊही नका आणि घेऊही नका. तुम्ही पापाला वाटेकरी आहेत. एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला आणि त्यांनी सही नाही केली तर तुम्ही 10-5 रुपये देता. देणारा देतोय म्हणून तो घेतोय. कुणीतरी त्याला सवय लावली. या बाकीच्या देशांमध्ये जा, तिथला पंतप्रधान सुद्धा येतोय. अमेरिकेसारखा पंतप्रधान लाईनीत उभं राहून तिथं हे घेतोय. 4 दिवस आधी ॲप्लिकेशन करा. 4 दिवस आधी लाईनीत उभं राहून ॲप्लिकेशन करतोय. जात नाही. नियम स्वतःला शिस्त लावा आधी. त्यांना नावं ठेवण्या अगोदर मी तुम्हाला दोषी धरतो. तुम्ही देताय म्हणून ते घेतायत. तुम्ही त्यांचा धिक्कार केल्यावर कशाला घेतील, बळजबरीला येतील काय. तेव्हा हे बंद करा. तुम्ही पापाला वाटेकरी नका हो. आणि ती पण मला सूचना होती म्हणून मी केलं. मला ह्याच्यावर बोलायचंच नव्हतं. आपल्याला कोणाच्या वादातच पडायचं नाही. चाललंय सुखी आयुष्य, चांगलं जगायचं. तेव्हा झालेली सेवा तुमच्यासारख्या सगळ्या श्रुत जाणकार, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्व महात्म्यांच्या चरणावरती समर्पित करतो. जे आज आपल्यातून गेलेले आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, ते दाजीबा कडू असतील. त्यांनाही या झालेल्या सेवेतून उतराई होण्यासाठी त्यांनाही याचं पुण्य काहीतरी प्राप्त व्हावं.
त्यांना जे काही कमी पडलं असेल ते त्यातनं प्राप्त होऊन त्यांचा पुढचा मार्ग सुखरूप व्हावा, त्यांना पुण्य लाभावं या हेतून करून त्यांच्या चरणीही सेवा समर्पित करूयात. आणि जर काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू या नात्यानं पदरात घ्या. ज्यांना ज्यांना पदर आहेत त्यांना, जे ड्रेस घालतात त्यांचं नाही बरं का. ज्यांना ज्यांना पदर आहेत त्यांनी माझी कदर करा आणि सुधरा, माळा बिळा घाला जरा बरं का. थांबा 2 मिनटं, नका चुळबुळ करू. माळा बिळा गळ्यात घाला, सुधरा आणि मला लेकरू म्हणून पदरात घ्या. मी काय लय कुणीतरी शान आहे, लय बारी आहे, लय अभ्यास आहे असं समजू नका. तुमच्यातलाच एक आहे म्हणून तुमच्या लेकरासारखं पदरात घ्या. आणि जर चुकलं असेल, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध बरं का. तेव्हा या न्यायानं तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि ज्या निमित्तानं इथे यावं लागलं की ज्यांच्या मी नको म्हणत होतो खरं बरं का, वेळ नव्हता, पण ज्यांच्या निमित्तानं इथपर्यंत येणं झालं ते तुमचे जावई, तुमच्या पंचकृषीचे हरिभक्तपरायण रमेश मुरलीधर पाडीकर असतील किंवा आमच्या सासूबाई असतील, त्यांच्या आग्रहास्तव येणं झालं आणि वेळेत वेळ काढून इथे येण्याचं भाग्य लाभलं. असो, कोण्या घटामार्फत हे कार्य होईल याचं काय आपल्या हातात नाही आहे, करणारा करून घेणारा तो आहे. म्हणून ही झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी स्वल्पविराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की जय. सद्गुरू राजाराम बाबा की जय. 2 मिनटं फक्त. सगळं झाल्यानंतर आपला कार्यक्रम संपणार कधी आहे? पसायदान झाल्यानंतर. त्याच्या अगोदर काही सूचना असतील, कोण श्रद्धांजली समर्पित करणार असेल तर करा. तर ज्या निमित्तानं कार्यक्रम होता ते दाजीबा कडू त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा कार्यक्रम होता. त्यांच्या मागं असणारा परिवार अगोदर सांगितला, तरी पण परत सांगतो कारण तो वेळ नियोजित वेळेतला नव्हता म्हणून मी तिथनं आत्ता सांगतोय. श्रीमती नर्मदा दाजीबा कडू असतील, त्यांच्या पत्नी. खरोखर हे जे दुःख आहे ना खऱ्या अर्थानं ते त्या माऊलीला आहे बरं का. चालत्या गाडीची खीळ मोडणं सोपं नाही, जी मोडते ना त्यालाच कळतं. ज्याचं त्याचं दुःख. ज्यांच्या आयुष्यातनं आई गेली ना, ज्यांच्या आयुष्यातनं बाप गेला ना, त्यांना त्याची किंमत आहे महाराज. आपल्याला आहे म्हणून किंमत नाही आहे. माझा एक मित्र आहे बरं का, हे एक्स्ट्रा वेळ घेतो आहे बरं का, मी तुमची संमती आहे म्हणून. आणि हे खऱ्या घडलेल्या घटना सांगतोय. काल फोन आला होता मी येत असताना प्रवासात, तर तो माणूस तो माझ्यापेक्षा वयानं 5 वर्षानं मोठा आहे आणि तो एक दिवस बाप जिवंत होता तोपर्यंत काय म्हणत आहे म्हाताऱ्याला काही कळतच नाही. आपण असं केलं का ते तसं म्हणतंय, ते तसं केलं का हे असं म्हणतंय. म्हणलं चालायचं, त्यांचे काहीतरी अनुभव असतील. पण गेल्यानंतर 8-15 दिवसानंतर तो माणूस माझ्यापाशी येऊन ढसा रडला. का रडला माहिती आहे का? म्हणलं आयुष्यात जर आपल्याला मालक नसेल ना तर आपल्याला किंमत नाही समाजात. काय म्हणला? जो माणूस म्हणत होता ना त्याला काही कळत नाही, तो म्हणून रडत होता. ज्याला जीवनात मालक नाही ना त्याला किंमत नाही. ज्या कुत्र्याला मालक नाही त्याला किंमत नाही. ज्या बैलाला मालक नाही त्या बैलाला किंमत नाही. तसं आपल्याला मालक नसेल तर किंमत नाही. ज्याचा आधार गेला त्याला विचारा. ज्याला आईबाप नाही त्याला विचारा. हो, आईबापाची किंमत काय? आपल्याला आहे म्हणून वाटतंय, गेल्यानंतर किंमत करून उपयोग होत नाही. आहे तोवर किंमत करावी लागते. म्हणून आहे तोवर किंमत करा. ह्या माऊलीला खूप दुःख आहे. आयुष्यभर ज्याच्या सोबत प्रवास केलाय ना तो आज शेवटच्या क्षणाला नाही आहे. ज्यांना वाटत होतं त्यांच्या अगोदर मी जावं, त्या माऊलीचं काय दुःख असेल हे फक्त त्यांनाच समजू शकतं. किंवा जी मुलं असतील, खरोखर खऱ्या अर्थानं त्या मुलांनी ते खूप आपल्या आईवडिलांचं संगोपन व्यवस्थित पद्धतीने केलं आणि त्यांनी आयुष्यभर एवढं मला कळलं आत्ता की खूप कष्ट केले या भाऊभावांनं. शून्यातून संसार उभा केला आहे आणि मुलांना एवढं शिकवलं, एवढं सगळं चांगलं केलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्याची फळंही चांगली आहेत. खऱ्या अर्थानं खरंच चांगलं, जोपर्यंत चांगले जगतायत तोपर्यंत सेवा करा. नंतर तुम्ही शोक करून उपयोग होणार नाही. म्हणून त्यांच्या पाठीमागं त्यांचे भाऊ असतील, मुरलीधर तुकाराम कडू असतील, वेणुनाथ तुकाराम कडू असतील, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा असेल विलास दाजीबा कडू, राजेंद्र दाजीबा कडू, अनिल दाजीबा कडू आणि मुलगी असेल सविता रमेश पाडेकर. या सर्वांनाच दुःख झालेलं आहे. खरोखर दुःख झालेलं आहे. कारण त्या मुलीला आणि मुलांना माहिती आहे आपल्या आयुष्यातला आता परत बाप बघायला नाही बरं का. मी ज्याच्यापाशी हट्ट करू शकतो ती व्यक्ती नाही आहे आज इथं.
ज्याला मी काहीतरी हक्कानं मागू शकतो, बोलू शकतो, ती व्यक्ती नाही आहे. याचं काय दुःख असतं त्या मुलीला माहिती आहे. म्हणून त्यांना झालेलं जे दुःख असेल त्याच्यातनं सगळ्यांना या सावरण्याची शक्ती, बुद्धी, ताकद परमेश्वरानं देऊ अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि जर कोणाला बोलायचं असेल, श्रद्धांजली व्हायची असेल तर पुढे येऊन व्हा. काही सूचना असतील त्या सांगा. त्या झाल्यानंतर पसायदान होईल आणि मगच सगळ्यांनी उठायचं आहे. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. डायरेक्ट ठीक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे परो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षती सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटू तयाभूत, चला कल्पतरूंचे आवरो. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजयी होवावे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आहोईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखी आज. येणे वरे ज्ञानदेव सुखी आज. हरी वरे ज्ञानदेव सुखी. हरि ओम. शांती शांती शांती. 2 मिनिटं जागेवर थांबा, आरती करा आणि मग संपूया.